येत्या 15 दिवसांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असा दावा रवी राणा यांनी केलाय। सुप्रिया सुळे केंद्रामध्ये मंत्री होणार असंही रवी राणा यांनी म्हटलेलं आहे। रवी राणांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय। येत्या 15 दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचा दावा रवी राणांनी केलाय। सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार असल्याचंही रवी राणा म्हणाले। रवी राणांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। येणाऱ्या 15 दिवसांमध्ये सुमित्रा वहिनी आणि सन्माननीय शरदचंद्र पवार साहेब हे दोन्ही पक्ष एकत्र येतील। पुढची भविष्यवाणी सुद्धा सांगतो, केंद्रामध्ये सुप्रियाताई मंत्री बनतील आणि राज्य पूर्ण सांभाळण्याची जबाबदारी सुमित्रा पवार यांच्याकडे राहील। आणि मी तुम्हाला सांगतो, येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काही महिन्यामध्ये हे सुद्धा चित्र दिसेल आपल्याला की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र दिसेल। रवी राणा फार मोठे नेते आहेत, त्याच्यामुळे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावरती वक्तव्य करणं काय फार योग्य नाही। खूप मोठे नेते आहेत। रवी राणा ज्योतिषी कधी जायपासून झाले मला माहित नाही। अगोदर त्यांचं पहिलं त्यांनी बघावं, मग दुसऱ्यांदा तर ज्योतिषी सांगावं। काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी जयंत पाटील, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची बैठक झाली होती। त्यानंतर रवी राणांनी दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होणार असल्याचा दावा केलाय। रवी राणा काय बोलले मला माहिती नाही, पण आज तर एकनाथ शिंदेची शिवसेना ही अधिकृतपणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर काम करणारी शिवसेना आहे। त्यामुळे पुढचं भविष्य मला माहिती नाही, मी भविष्यकार नाही। रवी राणा यांचं वक्तव्य मी ऐकलेलं नाही। सुनेत्राताई पवार या राष्ट्रवादीच्या सर्व आहेत। सुनेत्राताई पवार जो काही निर्णय घेतील त्याला महायुतीचा भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा असेल। दोन्ही शिवसेना गद्दारांबरोबर शिवसेना एकच आहे ना। अमित शहाच्या गटाबरोबर आम्ही कशा करतो? अमित शहाचा गट आहे, दोन्ही गट जे आहेत। अजित पवारांनी जो एक गट स्थापन केला तोही अमित शहाचा गट आहे। आमची शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरे।